क्रिमिनल मॅन्युअल अर्थात या विषयामध्ये डिव्हिजनल कोर्ट्स अँड सिंगल जज ऑफ सुप्रीम कोर्ट या प्रश्नासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. प्रस्तावनेसह सुरू करूया. सर्वप्रथम आपणास लॉ इन मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं ही या ठिकाणी विनंती करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. नक्कीच शेवटी तुमची कमेंट अपेक्षित आहे. प्रश्न आहे डिव्हिजनल कोर्ट्स अँड सिंगल जज ऑफ सुप्रीम कोर्ट. प्रस्तावनेपासून इंट्रोडक्शन आपण सुरुवात करूया. भारताचे सर्वोच्च न्यायालय अर्थात सुप्रीम कोर्ट हे संविधानाच्या कलम 124 अंतर्गत स्थापन केलेले आहे. सर्वोच्च घटनात्मक न्यायालय आहे. अधीनस्थ न्यायालय किंवा उच्च न्यायालयापेक्षाही सर्वोच्च न्यायालयाची बेंच रचना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. एखादे प्रकरण कोणत्या प्रकाराच्या बेंचकडून ऐकले जाईल, सिंगल जज, डिव्हिजन बेंच किंवा लार्जर बेंच, यावर त्याचे अधिकार आणि कार्यपद्धती अवलंबून असतात. प्रक्रियात्मक कायदा, अपील प्रक्रिया आणि घटनात्मक मसुद्यांची समजण्यासाठी ही रचना महत्वाची आहे. याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे डिव्हिजनल कोर्ट्स अर्थात डिव्हिजन बेंचेस ऑफ सुप्रीम कोर्ट. याचा अर्थ असा आहे, डिव्हिजनल कोर्ट किंवा डिव्हिजन बेंच म्हणजे दोन किंवा अधिक न्यायाधीश एकत्र बसून या प्रकरणाची सुनावणी करणारी बेंच. अर्थात सर्वोच्च न्यायालय हीच सर्वात सामान्य बेंच रचना आहे. घटनात्मक आणि कायदेशीर आधार याच्यामध्ये काय आहे तर अर्थात कॉन्स्टिट्यूशनल अँड लीगल बेसिस कलम 145(3) घटनात्मक अर्थ लावण्याच्या प्रक्रियेसाठी किमान 5 न्यायाधीशांची वैध आवश्यकता आहे. कलम 145(1) विविध प्रकारच्या प्रकरणाकरिता किती न्यायाधीश बसतील याबाबत नियम बनवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. डिव्हिजन बेंचेसचे प्रकार: 2 न्यायाधीशांचे बेंचेस. त्याच्यातला पहिला प्रकार आहे 2 न्यायाधीशांचे रेग्युलर डिव्हिजन बेंच. सर्वसाधारण नागरी आणि फौजदारी अपील SLPs आर्टिकल 136 पुनर्विचार, अर्ज सेवा, अर्ज प्रकरणे, जामीन, कर, मध्यस्थी इत्यादी प्रकरणे यामध्ये हाताळले जातात. दुसरा डिव्हिजनल बेंचेसचा प्रकार आहे तो म्हणजे 3 न्यायाधीशांचा बेंच. तुलनेने कमी गुंतागुंतीची घटनात्मक प्रकरणे, 2 न्यायाधीश बेंचच्या विसंगत निर्णयाचे निराकरण, 2 न्यायाधीश बेंचकडून संदर्भित रेफरन्स केलेली प्रकरणे. यातला तिसरा महत्वाचा प्रकार आहे संविधान पीठ, 5 किंवा अधिक न्यायाधीश म्हणजे 2, 3, 5. महत्वाच्या घटनात्मक प्रश्नांसाठी अनिवार्य पूर्वीच्या घटनात्मक निर्णयाचे पुनर्विलोकन करायचे असल्यास आवश्यक. महत्वाच्या घटनात्मक प्रश्नासाठी अनिवार्य पूर्वीच्या घटनात्मक निर्णयासाठी पुनर्विलोकन करायचे असल्यास आवश्यक. डिव्हिजनल कोर्टची कार्य अर्थात फंक्शन आर्टिकल 136 अंतर्गत SLP अपिलांसाठी सुनावणी, उच्च न्यायालयामधील मृत्यूदंड आणि आजीवन कारावास असलेली फौजदारी अपील, नागरी अपील सेवा प्रकरणे, कर, मध्यस्थी प्रकरणे, पुनर्विचार, रिव्ह्यू आणि क्युरेटिव्ह पिटिशन. 2 न्यायाधीशांच्या परस्पर विरोधी निर्णयातील वाद सोडवणे. याचे फायदे काय आहेत? ॲडव्हान्टेज: सामूहिक न्यायिक विचारशक्तीचा लाभ, चुका आणि पक्षपाताची शक्यता कमी, महत्वाच्या कायदेशीर प्रश्नांना अधिक नेमका निर्णय. न्यायिक श्रेणीतील महत्व इम्पॉर्टन्स काय आहेत? मोठ्या बेंचचा निर्णय लहान बेंचला बंधनकारक, संविधान पीठाचे निर्णय सर्व बेंचना बांधील. याच्यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की सुप्रीम कोर्टमधील सिंगल जज. मुख्य मुद्दा असा आहे की सर्वोच्च न्यायालय एकही नियमित प्रकरण सिंगल जज बेंचकडून ऐकत नाही. हे उच्च न्यायालयापेक्षा भिन्न आहे आणि सिंगल जज अनेक नागरी फौजदारी प्रकरणे ऐकतात.
सुप्रीम कोर्टमध्ये सिंगल जज का नसतो? हे देशाचे अंतिम अपील न्यायालय आहे. प्रकरणाचे स्वरूप राष्ट्रीय महत्त्वाचे किंवा गंभीर कायदेशीर प्रश्नांचे असते. सामूहिक निर्णय पद्धत म्हणजे कॉलेजिकल फंक्शन्स आवश्यक आहेत आणि निर्णयामध्ये सातत्य आणि एकसंघ राखण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. तथापि काही मर्यादित प्रकरणे सिंगल जज चेंबर्समध्ये हाताळतं. आणि हे निर्णय न्यायिक सुनावणीवर नसून प्रशासकीय किंवा प्रक्रियात्मक असतात. याचा पहिला एक मुद्दा समजून घेतला तर चेंबर्स मॅटर सुप्रीम कोर्ट रूल्स नुसार असतात. यातला पहिला मुद्दा SLP मधील त्रुटी दुरुस्ती किंवा लिस्टिंग आदेश. 2 विलंब माफी किंवा या संबंधीचा अर्ज. 3 मुख्य अधिकाऱ्यांवर परिणाम न करणाऱ्या मध्यवर्ती अर्जाची हाताळणी. आणि 4 काही प्रकरणावर अपील दाखल प्रक्रियेमध्ये आदेश. तर या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट जर लक्षात घेतली तर ती गोष्ट अशी आहे की हे सर्व प्रक्रियागत काम प्रकरणाचा निकाल देण्याचे अधिकार नाहीत. याच्यातला बी मुद्दा इतर प्रशासकीय अर्ज, कागदपत्रे दाखल करण्यासाठी वेळवाढ, अपील अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठवणे, रजिस्ट्रीला आदेश देणे. सिंगल जज या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात सिंगल जज कधीही प्रकरणाचा गुणदोषावर ऑन मेरिट्स निर्णय देत नाही. न्यायिक सुनावणी केवळ 2 किंवा अधिक न्यायाधीशांच्या बेंचकडूनच केली जाते. आणि त्याच्यातला चौथा मुद्दा तुलनात्मक आढावा, कम्पॅरेटिव्ह व्ह्यूज, म्हणजे वैशिष्ट्य अर्थात डिव्हिजन बेंचेस आणि सिंगल बेंचेस. सुप्रीम कोर्ट याची वैशिष्ट्य रचनात्मक कशी असतात तर डिव्हिजन बेंचमध्ये 2 किंवा अधिक न्यायाधीश आणि सिंगल बेंचला 1 न्यायाधीश. दर्जा नियमित आणि न्यायिक बेंच आणि न्यायिक बेंच नसतो, फक्त प्रशासकीय किंवा चेंबरवर काम असते. अपील ठरू शकतो का? होय, डिव्हिजन बेंचला. सिंगल बेंचला नाही. घटनात्मक प्रकरण होय, विशेषतः 5 न्यायाधीश बेंच डिव्हिजनल बेंचला. सिंगल बेंचला नाही. कामाचा प्रकार पूर्ण सुनावणी, युक्तिवाद, अंतिम निर्णय. आणि इकडे सिंगल बेंचला प्रक्रियात्मक आदेश किंवा प्रशासकीय काम. याच्यातला 5वा मुद्दा आहे नागरी व फौजदारी व्यवहारातील महत्व. नागरी प्रकरणे अर्थात सिव्हिल मॅटर. नागरी प्रकरणे कलम 133 आणि कलम 134A अंतर्गत अपिलांची सुनावणी डिव्हिजनल बेंच करते. मध्यस्थी, कर, सेवा प्रकरणे बहुधा 2 किंवा 3 न्यायाधीशांच्या बेंचकडून ऐकली जातात. फौजदारी प्रकरणे क्रिमिनल मॅटर्स, दोषारोप, निर्दोषता यावर SLP 2 न्यायाधीश बेंच. मृत्यूदंड प्रकरणे सहसा 3 न्यायाधीश बेंच. मृत्यूदंडाचा पुनर्विचार बहुतेक वेळा मोठ्या बेंचकडे. आणि याचे निष्कर्ष जर समजून घ्यायचे असतील तर सर्वोच्च न्यायालय प्रामुख्याने डिव्हिजन कोर्ट्स 2 किंवा अधिक न्यायाधीश या पद्धतीनेच कार्य करते, ज्याद्वारे निर्णायक, सातत्यपूर्ण आणि अधिकारपूर्ण निर्णय दिले जातात. सर्वोच्च न्यायालयात सिंगल बेंच अस्तित्वात नाही. सिंगल बेंच केवळ मर्यादित प्रशासकीय क्रियात्मक कामकाज हाताळतात. ही रचना सर्वोच्च न्यायालयाची न्यायप्रणाली सुसंगत ठेवते आणि देशाचे अंतिम अपील न्यायालय म्हणून याच्या भूमिकेला बळकटी देते. आता याच्यातला दुसरा महत्वाचा प्रश्न पाहूया, ती म्हणजे सिटिंग अँड व्हॅकेशन. प्रस्तावना. सिटिंग आणि व्हॅकेशन याचा आपण प्रश्नाचा सविस्तर जर विचार केला तर भारतामधील प्रस्तावनेच्या रूपाने भारतामधील न्यायालय कार्य सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि अधीनस्थ न्यायालय हे सेटिंग्स, कार्य दिवस आणि व्हॅकेशन नियमित कामकाज थांबण्याच्या कालावधी फक्त तातडीचे कामे चालू ठेवणे याच्या आधारे नियंत्रित केले जातात.
या नियमामुळे न्याय प्रशासन कार्यक्रम करते, तसेच न्यायाधीशांची कामाची ओझ्याचे संतुलन राखले जाते. न्यायालयांच्या सेटिंग्स ऑफ कोर्ट. सेटिंग्स म्हणजे काय? तर सेटिंग्स म्हणजे न्यायालय खुल्या अवस्थेत असलेले दिवस व वेळा, ज्या काळात न्यायालय करणे ऐकते, जी प्रकरणं ऐकते, आदेश देते आणि न्यायालयीन कार्य करते. कायदेशीर आधार, लिगल बेसिस. संविधानाच्या कलम 145 सर्वोच्च न्यायालयाच्या सिटिंग्स नियम बनवण्याचे अधिकार. उच्च न्यायालय कलम 225 227 अंतर्गत स्वतःचे नियम बनवतात. अधीनस्थ न्यायालय BNSS CPC राज्यांच्या सिव्हिल आणि क्रिमिनल कोर्ट मॅन्युअल्स नुसार. आणि 3 सर्वोच्च न्यायालयाच्या सिटिंग्स ऑफ सुप्रीम कोर्ट कॅलेंडर. सर्वोच्च न्यायालय दरवर्षी वार्षिक कॅलेंडर प्रकाशित करते, ज्यात नमूद असते कार्यदिवस, सुट्ट्या, वेकेशन कालावधी, मिक्स ऍडमिशन आणि या प्रकरणासाठी राखीव दिवस. टिपिकल वर्किंग पॅटर्न याचा कसा असतो? तो म्हणजे सोमवार व शुक्रवार ऍडमिशन, मंगळवार गुरुवार फायनल डिस्पोजलसाठी नियमित सुनावण्या. डेली सेटिंग आवर्स काय असतात? तर सकाळी 10:30 ते 4, दुपारी सुट्टी 1 ते 2. सिटिंग संपल्यावर न्यायाधीश चेंबरमध्ये आदेश, मसुदे किंवा प्रशासकीय कामे करतात. सर्वोच्च न्यायालयाचे व्हॅकेशन कशा पद्धतीने असते? व्हॅकेशन म्हणजे काय? व्हॅकेशन म्हणजे नियमित कार्यवाही थांबवली जाते, परंतु व्हॅकेशन बेंचद्वारे तातडीची प्रकरणे ऐकली जातात. टाइप्स ऑफ व्हॅकेशन म्हणजे आपण पुढील प्रमाणे पाहू. 1 समर व्हॅकेशन, साधारण 4 ते 7 आठवडे मोठी सुट्टी. 2 विंटर ब्रेक. 3 दसरा दिवाळी ब्रेक. आणि 4 ख्रिसमस ब्रेक. म्हणजे एकतर 4 ते 7 आठवड्याची मोठी समर व्हॅकेशन, 2 विंटर ब्रेक, 3 दसरा दिवाळी ब्रेक आणि ख्रिसमस ब्रेक. व्हॅकेशन बेंचची इतर पद्धती काय? तर 1-2 न्यायाधीशांची बेंच काम करते. फक्त तातडीचीच प्रकरणं ऐकली जातात. जामीन अर्जाचा विचार त्या ठिकाणी होतो. स्टे ऑर्डर्स, जीवन स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणे, तातडीची नागरिक स्थगन इंजेक्शन्स. व्हॅकेशनचे उद्दिष्ट काय आहेत? निर्णय लेखनाची वेळ, न्यायाधीशांच्या मानसिक ओझ्याचं व्यवस्थापन, परिषदा, प्रशिक्षण, अध्ययन कार्यक्रम अटेंड करणे. 5 उच्च न्यायालयाच्या सेटिंग्स आणि व्हॅकेशन्स. हायकोर्ट साधारण 10:45 सकाळी ते 4:30 पर्यंत, राज्यानुसार बदल. शनिवार रविवार साप्ताहिक सुट्टी. सोमवारी व शुक्रवारी मिससेलियस मॅटर्स. व्हॅकेशन समर व्हॅकेशन 2 ते 4 आठवडे, इथं 4 ते 7 आठवडे होते. इथं हायकोर्टला 2 ते 4 आठवडे. सणांच्या सुट्ट्या, काही राज्यात विंटर रिसेस. व्हॅकेशन कोर्ट, व्हॅकेशन जज. हायकोर्ट व्हॅकेशन जज नियुक्त करणे. काम सर्वोच्च न्यायालयातील व्हॅकेशन बेंच प्रमाणे तातडीची सुनावणी. आणि 6वा महत्वाचा मुद्दा म्हणजे अधीनस्थ न्यायालयांची सेटिंग्स आणि व्हॅकेशन्स. साधारणतः अधीनस्थ न्यायालय जे आहेत ते 10:30 ते 5 दैनंदिन कामे, पुराव्याची नोंदी, नागरी खटले, फौजदारी खटले, जामीन सुनावणी, निर्धार उच्चार. व्हॅकेशन्स याच्या संबंधित राज्यांची सिव्हिल क्रिमिनल रूल्स नुसार उच्च न्यायालयामध्ये कमी कालावधी. डिस्ट्रिक्ट जज व्हॅकेशन, मॅजिस्ट्रेट व्हॅकेशन सिव्हिल जज नियुक्ती करतात. तातडीची प्रकरणे, रिमांड, जामीन, तातडीचे स्थगन आदेश, मेंटेनन्स, डोमेस्टिक व्हायलन्स आदेश, एक्स पार्टीज, अर्जंट सिव्हिल मॅटर्स. सिटिंग्स व्हॅकेशन प्रणालीचं महत्व काय? नियोजित कार्यदिवस
सानमुळे बॅकलॉग नियंत्रणात, मिससेलेनियस व फायनल हिअरिंगच्या वर्गीकरण कार्य सुलभता, प्रोटेक्ट्स ॲक्सेस टू जजेस, व्हॅकेशन बेंचमुळे तातडीची न्याय सहायता उपलब्ध राहते, जीवन स्वातंत्र्य मालमत्ता संबंधित प्रकरणामध्ये विलंब टाळला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं रेड्यूस ज्युडिशियल फॅक्टिंग, हजारो प्रकरणाचा ताण सुट्ट्या मानसिक स्थैर्य राखतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बेनिफिट्स काय आहे? प्रकरणाचे नियोजन, ट्रायल्स, वेळापत्रक, प्रलंबित कामाचे परीक्षण, सुट्ट्या, निर्णय तयार करण्यास वेळ. निष्कर्ष या प्रकरणामध्ये जर आपण पाहिला तर सिटिंग अँड व्हॅकेशन ही न्यायालयीन प्रशासनाची महत्त्वाची बाब आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय निश्चित कॅलेंडरनुसार कार्यदिवस आणि सुट्ट्या ठरवतात, तर व्हॅकेशन बेंचमुळे तातडीच्या न्यायालयाचा प्रभाव अखंड राहतो. अधीनस्थ न्यायालय देखील अशाच पद्धतीचा अवलंब करतात, ज्यामुळे न्यायव्यवस्था कार्यक्षम आणि नागरिकांसाठी सहज उपलब्ध करते. ही प्रणाली न्यायालयीन शिस्त टिकवून ठेवते आणि वादकांच्या अधिकारांचे संरक्षण करते. याच्यातला आपण आता तिसरा महत्वाचा प्रश्न पाहूया, जो हायकोर्ट्स पॉवर्स और सुपरिटेंडन्स या प्रश्नावर आपण प्रकाश टाकणार आहोत. 3 महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. तो तिसरा प्रश्न, हायकोर्ट्स पॉवर्स. प्रस्तावना: भारतामधील उच्च न्यायालयांना त्यांच्या भौगोलिक अधिकारांसाठी सर्व अधीनस्थ न्यायालय आणि न्यायाधिकरणावर विशेष देखरेख अधिकार दिलेले आहेत. या अधिकारांना सुपरिटेंडन्स पॉवर्स म्हटले जाते. यांचा उद्देश न्याय व्यवस्थेचे योग्य, कार्यक्षम आणि शिस्तबद्ध कार्य सुनिश्चित करणे हा आहे. या अधिकाराचा मुख्य स्रोत म्हणजे भारतीय संविधानातील कलम 227 तसेच CRPC कलम 483, CPC कलम 115 आणि विविध नागरी फौजदारी कोर्ट मॅन्युअल्स. घटनात्मक आधार कलम 227 कॉन्स्टिट्यूशनल बेसिस हा मुद्दा दुसरा आहे. कलम 227(1) प्रत्येक उच्च न्यायालयाला त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व न्यायालय आणि न्यायाधीशां किंवा न्यायाधिकरणावर सुपरिटेंडन्स असते, परंतु सशस्त्र दलासंबंधी कायद्याखाली स्थापन केलेली न्यायालये न्यायाधिकरणांना अपवाद आहेत. या शक्तीचे स्वरूप, नेचर ऑफ पॉवर, प्रशासकीय तसेच न्यायिक, पुनरावलोकन अधिकारापेक्षा रिव्हिजन व्यापक. कोणतेही विधान लेजिस्लेशन या अधिकाराला कमी करू शकत नाही आणि न्यायालयीन शिस्त राखणे हे घटनात्मक कर्तव्य आहे. तिसरा मुद्दा आहे देखरेखीचे प्रशासकीय अधिकार. उच्च न्यायालयांना अधीनस्थ न्यायालयांवर व्यापक प्रशासकीय नियंत्रण असते. रिटर्न्स मागण्याचा अधिकार. कोणत्याही अधीनस्थ न्यायालयाकडून अहवाल, आकडेवारी, केस रिटर्न्स स्टेटमेंट मागू शकते. याच्यातला उपप्रकार, नियम बनवण्याचे अधिकार. खालील विषयांवर नियम व पद्धती बनवू शकते: प्रकरण व्यवस्थापन, दाखल प्रक्रिया, नोंदवही रेकॉर्ड्स व्यवस्थापन, कोर्ट रजिस्ट्रेशन पालन आणि ट्रायल प्रक्रियेचे नियम. याच्यातला प्रकार आहे न्यायालयांची तपासणी. उच्च न्यायालय न्यायाधीश आणि जिल्हा अधीनस्थ न्यायाधीशांच्या कलमावर तपासणी करतात. निष्कर्षावरून सुधारणा व कार्यक्षमता वाढवण्यासाठी दिशा दिली जाते. कर्मचारी नियंत्रण, कंट्रोल ओव्हर स्टाफ. अधीनस्थ न्यायालयातील सर्व लिपिय कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण. नियुक्त, बदली, बढती, शिस्तभंग कारवाई जिल्हा न्यायाधीशांच्या मदतीने. पुढचा महत्वाचा त्यातला प्रकार आहे प्रशासकीय निर्देश. खालील बाबीवरील निर्देश जारी करू शकते: प्रकरणावर जलद निपटारा, अनावश्यक तहकूब टाळणे, पुराव्यांची नोंद, तंत्रज्ञानाचा वापर आणि न्यायालयीन शिस्त व सुचिततेचे पालन. चौथा मुद्दा आहे देखरेखीचे न्यायिक अधिकार, ज्युडिशियल पॉवर ऑफ सुपरिटेंडन्स. त्यातला उपप्रकार पाहूया. अधीनस्थ न्यायालयांना कायद्याच्या चौकटीत ठेवणे. उच्च न्यायालय सुनिश्चित करते की
अधिकाराचा दुरुपयोग होऊ नये, न्यायाचा उपहार होऊ नये, न्यायालय कायदा प्रक्रियेमध्ये वर्गवारीत आदेशावर स्थूल किंवा विकृती नसावी. बी. गंभीर अन्यायाच्या प्रकरणात हस्तक्षेप. खालील परिस्थितीत हायकोर्ट हस्तक्षेप करू शकते. निष्कर्ष विकृत किंवा चुकीचे, अधिकारांचा चुकीचा वापर, नैसर्गिक न्यायाच्या तातडीचे उल्लंघन, आदेशामुळे गंभीर न्यायालयाचा अपहार. आणि सी. प्रक्रियेचा दुरुपयोग राखणे. हायकोर्ट खालील रद्द करू शकते. फालतू प्रकरणे, द्वेषपूर्ण किंवा त्रासदायक कारवाई, बनावट किंवा अयोग्य फौजदारी नागरी कारवाई. डी. दिशा आदेश आणि पर्यवेक्षणात्मक राहत देण्याचा अधिकार. कलम 226 अंतर्गत मिळणाऱ्या राईट पासून वेगळे, परंतु कलम 227 अंतर्गत हायकोर्ट करू शकते. आदेशात बदल किंवा रद्द, खटले जलद निकालासाठी निर्देश, आवश्यकतेनुसार कारवाई. कलम 226 कलम 227 मधील फरक. आर्टिकल 226 आर्टिकल 227. स्वरूप राईट ज्युरिडिक्शन आणि सुपरविजरी ज्युडिक्शन. पक्षकार पीडित व्यक्तीच्या मागणीवर स्वतःहून सोमोटो देखील. व्याप्ती व्यापक मूलभूत अधिकार निरीक्षण. उद्देश अधिकारांची अंमलबजावणी आणि अधीनस्थ न्यायालयांच्या कायद्याच्या चौकटीत ठेवणे. 6. देखरेख वैधानिक अधिकार. CPC कलम 115 सिव्हिल रिव्हिजन. अधीनस्थ नागरी न्यायालयांच्या आदेशांचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार. आणि बी. CRPC कलम 483 हायकोर्टने मॅजिस्ट्रेटनुसार सतत देखरेख ठेवून फौजदारी प्रकरणाचा जलद निपटारा सुनिश्चित करावा. सी. सिव्हिल क्रिमिनल कोर्ट मॅन्युअल. यामध्ये तपशील निर्देश असतात. कोर्ट रजिस्टर, पुरावा प्रक्रिया, केस मुव्हमेंट आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या. 7. अधिकारावरील मर्यादा. सुपरमेंटन्स अधिरव्यापक असले तरी काही मर्यादा आहेत. काय मर्यादा आहेत? तर प्रत्येक प्रकरण हायकोर्ट अपील न्यायालयासारखे वागू शकत नाही. हस्तक्षेप फक्त खालील परिस्थितीवर. अधिकाराचा अभाव, स्पष्ट अन्याय, नैसर्गिक न्यायभंग, विकृत निष्कर्ष, तथ्यावर पुनरावलोकन किंवा पुराव्याचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी नाही. आणि 4. कायदे ओलांडण्यासाठी नाहीत, परंतु त्याची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आहे. 8वा मुद्दा. हायकोर्टच्या सुप्रिंटेंडंटचे महत्त्व. न्यायालयीन शिस्त सुनिश्चित करते. कायद्याची एकसमान अंमलबजावणी. सी. प्रक्रियेचा दुरुपयोग रोखणे. नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण, न्यायव्यवस्था मजबूत करणे. याचा निष्कर्ष असा आहे की कलम 227 अंतर्गत हायकोर्टचे सुप्रिंटेंडन्स पॉवर हे न्याय व्यवस्थेची शिस्त, सुसंगतता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी आवश्यक आहेत. हे अधिकार प्रशासकीय व न्यायिक दोन्ही स्वरूपात